नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजना आणि अनिरुद्धने बनवलेले पदार्थ जजेस टेस्ट करून पाहतात तर त्यांना ते पदार्थ आवडतात. त्यानंतर त्या दोघांना जागेवर जाऊन उभारण्यासाठी सांगितलेलं असतं. त्यानंतर अंकुश सगळ्यांना सांगत असतो की आता वेळ रिझल्टची झाली आहे. त्यावेळी मॅडम म्हणतात की आता ती वेळ आलेली आहे, आम्ही या स्पर्धेचे विनर जाहीर करणार आहोत. हे ऐकून कांचन ईशाला म्हणत असते, संजना आणि अनिरुद्धने केलेल्या पदार्थांचं जजेसने कौतुक केलंय. मला वाटतं तेच जिंकणार आहेत, बघ तू. आणि त्या दोघींना असं वाटत असतं की संजना आणि अनिरुद्धच जिंकावा. यश आप्पांना म्हणत असतो की मला वाटतं ही स्पर्धा आईने आणि मिहिरनेच जिंकावी. त्या दोघांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि आपल्या समृद्धीसाठी आईचं जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. आरोही यशला म्हणते, आई नक्की जिंकतील. त्यांच्या जिंकण्यामागचा पर्पज खूप मोठा आहे. त्यांना यश नक्की मिळेल. सर सगळ्यांना सांगत असतात, तुम्ही सगळेजण खूप छान खेळलात, पण ही स्पर्धा आहे, कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हरणार आहे. पण आमच्यासाठी म्हणाल तर तुम्ही सगळेच विनर आहात. मॅडम म्हणतात, तुमच्यातली एक जोडी निवडणं खरंच आमच्यासाठी खूप कठीण आहे. आता आम्ही या स्पर्धेचे विनर अनाऊन्स करू. अरुंधती आणि मिहिरला खूप धाकधूक होत असते, तसेच संजना आणि अनिरुद्धला सुद्धा. जजेस सांगतात, महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेचे विनर आहेत. त्यावेळी यश तो पेनड्राईव्ह हातात घेऊन म्हणत असतो, सगळी तयारी झालीये, आता संजनाचं खरं रूप जगासमोर येणार आहे. तिच्या पापाचा गडा आता भरत आलाय. जजेस सांगतात की ती विनर जोडी अरुंधती आणि मिहिर यांची आहे. तर सगळ्यांना खूप आनंद होतो. आप्पा तर उठून नाचायलाच लागतात. अरुंधती आणि मिहिरला सुद्धा खूप आनंद होतो. मात्र संजना आणि अनिरुद्धचं तोंड पडतं. कांचनला सुद्धा थोडा आनंद झालेला असतो, मात्र ईशाचं तोंड पूर्णपणे पडलेलं असतं. जजेसकडून त्या दोघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतं. तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो, तुला मी आधीच सांगितलं होतं, अरुंधतीसमोर आपण नाही टिकणार. संजना आणि अनिरुद्ध हे रनरअप असतात, तर ईशा उठून त्यांच्यासाठी एकटीच टाळ्या वाजवायला लागते. जजेस त्यांना सुद्धा ट्रॉफी देणार तेवढ्यातच यश मोठ्याने म्हणतो, 1 मिनिट. आणि पुढे येऊन तो सर आणि मॅडमला म्हणतो की मला काहीतरी बोलायचंय, मला तुमची परवानगी मिळेल का? त्यावेळी जजेस त्याला विचारतात की आपण कोण? तर यश म्हणतो, मी अरुंधती केळकर यांचा मुलगा यश. यश त्यांना म्हणतो की आज माझी आई ही स्पर्धा जिंकली आहे, म्हणून मला 2 शब्द बोलायचेत. जजेसकडून त्याला परवानगी भेटते. तर तो म्हणतो, मला खरं तर आज खूप आनंद होतोय. माझी आई आणि मिहिर ही स्पर्धा जिंकले. त्यांनी या कॉम्पिटिशनसाठी खूप मेहनत घेतली होती आणि मला खात्री होती ती दोघंच ही स्पर्धा जिंकतील. पण बऱ्याचदा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी घडत नाही. आपले जसे वेल विशर्स असतात, तसेच आपलं वाईट चिंतणारे सुद्धा कमी नसतात. माझी आई ही स्पर्धा जिंकू नये म्हणून प्रतिस्पर्ध्यांकडून खूप प्रयत्न केले गेले. सर त्याला म्हणतात की तुम्ही हे काय बोलताय? यश सांगतो की माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत. मी जे बोलतोय ते अगदी खरं आहे. यासाठी पार्टिसिपंट्सनी खूप मेहनत घेतली. पण एक जोडी अशी होती ज्यांनी या मंचावर चीटिंग केली. अरुंधती त्याला म्हणते, यश जाऊ दे ना आता, आपल्याला नक्की कुठे काय माहितीये? यश तिला म्हणतो की आपण हाच विचार करतो आणि गप्प बसतो. आता गप्प बसायचं नाही. अंकुश यशला म्हणतो, तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही आमच्या स्पर्धेचं नाव खराब करताय. तर यश त्यांना म्हणतो, माझ्या आईने सेमीफायनल राऊंडमध्ये मीठ जास्त घातलं होतं म्हणून ती एलिमिनेट झाली होती. पण खरं तर मीठ माझ्या आईच्या हातून जास्त पडलंच नव्हतं. ते मुद्दाम टाकण्यात आलं होतं माझ्या आईला स्पर्धेतून बाद करण्यासाठी. अंकुश यशला म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का ही स्पर्धा केवढी मोठी आहे? इथे असले प्रकार चालत नाहीत. इथे एवढे कॅमेरा सेटअप आहेत, या सगळ्यांच्या नजरा चुकवून असा प्रकार इथे कसा घडेल सांगा मला? तुम्ही विनाकारण आमच्या स्पर्धेवर कसलेही आरोप करू नका. वाटेल ते आरोप आम्ही ऐकून घेणार नाही. तर यश लगेच म्हणतो, मी जर या सगळ्याचे पुरावे दिले तर? माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे म्हणून मी हे बोलतोय. यश तो पेनड्राईव्ह दाखवतच म्हणतो, माझ्याकडे हा पेनड्राईव्ह आहे आणि मी ते प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर यशला जजेसकडून परवानगी भेटते आणि त्यात सगळ्यांना दिसतं की संजनाने त्यामध्ये जास्त मीठ टाकलं होतं. हे पाहून त्या सगळ्यांना धक्काच बसतो. हे पाहून अनिरुद्ध संजनाला म्हणतो, संजना काय हे, आपण नॅशनल टीव्हीवरती एक्सपोज झालो आहोत. हे पाहून इकडे कांचनसुद्धा म्हणत असते, काय ही मुलगी देशमुख घराण्याचं नाव खराब करतीये आणि हिच्यामुळे माझा अनिरुद्ध बदनाम होतोय. त्यानंतर यश सगळ्यांना म्हणतो की आपण सगळे इथे पाहूच शकतो. संजनाने तिच्या हाताने आईच्या पदार्थामध्ये जास्त मीठ टाकले. त्यावेळी संजना पुढे येऊन म्हणते, मॅम सर हे सगळं खोटं आहे. यश जजेसना म्हणतो, मला असं वाटतं की रनरअपचा अवॉर्ड
महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांना देण्यात यावा. त्यांनी या स्पर्धेसाठी खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. चिटिंग करणाऱ्या जोडीला रनरअपचा अवॉर्ड अजिबात द्यायला नको. त्यावेळी जजेस संजनावर ओरडतात आणि संजना आणि अनिरुद्धला या स्पर्धेतून बाहेर काढतात आणि ते म्हणतात की वी विल मेक शुअर यानंतर तुम्हाला कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. हे ऐकून तर संजनाला धक्काच बसतो. तर रनरअपचा अवॉर्ड हा महेश आणि कल्पना शेट्टी यांना दिला जातो. त्यावेळी अंकुश अरुंधती आणि मिहीर यांना विचारतो की तुम्ही स्पर्धा जिंकलात तर तुम्हाला कसं वाटतंय. त्यावेळी अरुंधती म्हणते, मला असं वाटतंय की हा फक्त माझा विजय नसून तो एका स्त्रीच्या इच्छाशक्तीचा विजय आहे. एखाद्या स्त्रीने एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती करून दाखवतेच, मग या जगात तिचे कितीही शत्रू असू. खरं तर मला खूप आनंद होतोय. मी माझ्या घरासाठी, माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या मुलांसाठी काहीतरी करू शकले आणि हे मला शक्य झालं ते केवळ आणि केवळ मिहीरमुळे. त्याने मला खूप छान साथ दिली म्हणून मी हे करू शकले. त्यावेळी मिहीरसुद्धा सांगतो की मला सुद्धा ही स्पर्धा जिंकून खूप छान वाटतंय. मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकलो आणि माझ्यासोबत अरुंधती ताई होती त्यामुळे मी हे अचीव करू शकलो. अनिरुद्ध, संजना आणि ईशा सोडून बाकी सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यावेळी अंकुश सांगतो की ही स्पर्धा इथे संपलेली आहे आणि विजेत्यांना त्यांचं कॅश प्राईज त्यांच्या घरी जाऊन देण्यात येणार आहे. पण त्याचबरोबर आपल्या विजेत्यांना एक सुवर्ण संधीसुद्धा मिळणार आहे. आपल्या परीक्षकांच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना गेस्ट शेफ म्हणून बोलावण्यात येणार आहे. पुन्हा भेटू तुमच्या आवडत्या शोमध्ये पुढच्या वर्षी महाराष्ट्राची सुगरण जोडी. इकडे अनिरुद्ध आणि संजनाचा मात्र खूप त्रागा होत असतो. ते तेथून जात असतात तर मीडियावाले त्यांच्या मागेच येतात आणि ते संजनाला विचारते की आज जे काही घडलं त्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे का? तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे का? संजना म्हणते, अजिबात नाही. गुन्हा काय गुन्हा? मी काहीही केलेलं नाहीये. हे कोणीतरी मुद्दाम करतंय. मला तर जजेसचं आश्चर्य वाटतंय. त्यांना कळायला नको का हे असे व्हिडिओज आजकाल बनवले जातात? त्यांनी नीट चेक करायला हवं. मी तर म्हणते त्यांना निर्णय घेण्याची एवढी घाई का होती? आणि ती रागातच तेथून जाते. त्यावेळी ती रिपोर्टर कॅमेऱ्यासमोर म्हणते की संजना मॅडमला इकडे व्हॅलिड प्रश्न विचारला आहे. निर्णय घेण्याची एवढी घाई का? असे व्हिडिओज बनवता येतात. बघूया आता हे प्रकरण कसं वळण घेतंय. त्यानंतर इकडे घरी समृद्धीमध्ये सगळ्यांची चर्चा चालू असते. ते म्हणत असतात, मला माहीत होतं की ताईच जिंकणार. तर ईशा म्हणते, काही नाही, जजेस बायस्ड होते म्हणून, नाहीतर आईचं जिंकणं इम्पॉसिबल होतं. त्यावेळी अभि म्हणतो, मला सुद्धा हेच वाटतंय. तर आरोही विचारते, तुम्हाला असं का वाटतंय? आणि ती अभिला विचारते, तू एपिसोड लाईव्ह बघितलास ना? संजना ताईने क्लिअरली चीटिंग केली होती. अभि म्हणतो, यशला हे सगळं करण्याची काय गरज होती? तसंही कॉम्पिटिशन तर आईच जिंकली होती ना, त्याने हे सगळं करून काय केलं? तर अनघा त्याला म्हणते, काय मिळवलं म्हणून काय विचारतोयस? कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांनी ही कॉम्पिटिशन सिरियसली खेळली तरी त्यांना बाहेर जावं लागलं आणि यशने त्यांना त्यांच्या हक्काची पोझिशन मिळवून दिली आहे. अभि म्हणत असतो, यश कोण लागून गेलाय? स्वतःला काय तो डिटेक्टिव्ह समजतो का? तुझ्या आईला फर्स्ट प्राइज मिळालं ना, मग गप्प बसायचं ना. ईशा म्हणत असते, जाऊ दे ना दादा, आपण बोलून त्याच्यात काही फरक पडणार आहे का? बाबा आणि संजना आंटी जिंकले नाहीत याचं मला खरंच खूप दुःख झालंय. त्यावेळी आप्पा त्या दोघांना म्हणतात, तुमचे बाबा जिंकले नाहीत याचं तुम्हाला दुःख होतंय ते साहजिक आहे आणि मी समजू शकतो. पण तुमची आई जिंकली आहे याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? निदान तिला बरं वाटावं म्हणून तरी चेहरे आनंदी ठेवा. अभि म्हणतो, आनंद दुःख सगळं नंतर. ती जिंकली कशी हाच आम्हाला प्रश्न पडलाय. ईशा म्हणते, मला तर हा रिझल्ट अजिबातच मान्य नाहीये. आरोही ईशाला म्हणते, संजना ताईने जे काही थर्ड राऊंडमध्ये पदार्थ बनवले ते बघितले होतेस ना तू? तरीही तुला असं वाटतंय की त्या जिंकल्या असत्या? आणि आई आणि मिहीरने जे पदार्थ बनवले होते तेही पाहिलेस ना? यात काही कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. त्यावेळी अनघा म्हणते, आणि आधीचे सुद्धा राऊंड ताई खूप छान खेळलीये, त्यामुळे त्याचे सुद्धा मार्क्स काउंट झाले असतीलच ना. आणि तसंही कोणाला काहीही वाटो, रिझल्ट लागलेला आहे आणि ताई विनर झाली. मला हे आधीच माहिती होतं म्हणून मी आज बासुंदीचा बेत केलाय. हे ऐकून तर आप्पांना खूप आनंद होतो. तर लगेच कांचन म्हणते, पण आपल्याच घरातले दोघंजण हरलेत आणि तरीसुद्धा तू आज बासुंदीचा बेत केलास. अरुंधती जिंकलीये याचा मला आनंद आहे, पण तो आजच साजरा करायला हवा का? जरा अनिरुद्ध आणि संजनाच्या मनाचा सुद्धा विचार कर. अनघा म्हणते, हो आजी, पण तुम्ही काळजी नका करू. संजना ताई आणि बाबा बाहेर गेलेत, ते एवढ्यात येतील असं वाटत नाही मला. आप्पा म्हणतात, ते वेळेमध्ये येऊ किंवा न येऊ, माझी लेक जिंकल्याचा मला आनंद आहे आणि तो मी साजरा करणार. संजना अरुंधतीच्या बाबतीत जे वागली ना, ते चुकीचं वागलीये हे आपण विसरता कामा नये.
आणि खोटेपणाने वागणाऱ्यांनाही अशीच शिक्षा व्हायला हवी, त्यामुळे त्यांच्या हरल्याचं मला काही दुःख होत नाही. कांचन म्हणते त्या संजनाला आज तिच्या कर्माची शिक्षा मिळालीये. आता हे प्रकरण आणखी चिघळायला नको. तर आप्पा म्हणतात नको ना, मग अरुंधती जिंकल्याचा आनंद साजरा कर, मग सगळ्याचा आपोआप विसर पडेल. अनघा आरोहीला विचारते यश कुठे आहे, तर आरोही सांगते तो, नितीन सर, अरुंधती ताई हे सगळे सोबत येणार आहेत. तिथे पोस्ट कॉम्पिटिशन काहीतरी फोटोज काढले जाणार आहेत आणि ते आयोजकांशी बोलून नंतर घरी येणार आहेत. अनघा म्हणते म्हणजे त्यांना वेळ होईल, मी जेवण गरम करून घेते, तोपर्यंत बाकीच्यांना तरी जेवू देऊ. आरोही सुद्धा अनघाला मदत करण्यासाठी किचनमध्ये जाते. तर त्यानंतर इकडे ईशा अभिला म्हणते आई आता कॉम्पिटिशन जिंकली, आता काय? आता बाबा आणि संजना आंटीला हे घर सोडून जावं लागेल का? अभि म्हणतो काय माहिती, आईचं काही सांगता येत नाही, पण आता ती अजून ॲटिट्यूड दाखवणार आहे. या सगळ्यात जास्त त्रास संजनाला होणार आहे, तिचं जगणं मुश्किल होणार आहे. कदाचित आई तिला या घरात राहू सुद्धा देणार नाही. ईशा म्हणते मला तर कधी कधी असं वाटतंय की आई मला सुद्धा या घरातून बाहेर काढून टाकेल. अभि म्हणतो शक्य आहे, तू आईशी डायरेक्ट पंगा घेत असतेस. ईशा तुला स्वतःला कंट्रोल करायला हवं. आता आपल्याला जास्त सावध राहायला हवं. ही कॉम्पिटिशन जिंकल्यामुळे आईचं या घरातलं वर्चस्व वाढणार आहे आणि तिच्या हातात जास्त पॉवर येणार आहे. इकडे बाहेर नितीन, अरुंधती आणि मिहीर या दोघांना कॉंग्रॅच्युलेट करत असतो. अनिश म्हणतो आणि तुम्ही दोघं सोशल मीडियावरती ट्रेंड होताय. तर यश लगेच म्हणतो आणि संजना जे काही ट्रेंड करतीये त्याचं काय, तिच्या व्हिडिओला तर खूप व्ह्यूज येत आहेत आणि काही निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा येत आहेत. मिहीर म्हणतो पण त्यांना बघून असं वाटत नाही की त्या असं करू शकतात. अनिश त्याला म्हणतो जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. अरुंधती म्हणते तुम्ही काहीही म्हणा, पण मला संजनाची कीव येते. का तिला असं वागावंसं वाटलं असेल? यश म्हणतो तिच्यामध्ये खूप इन्सिक्युरिटी आहे आणि ती हे जे काही करते ते अजिबात चांगलं नाही. अरुंधती म्हणते पण आपण सगळ्या जगासमोर तिचं असं खोटं उघडकीला आणलं, बरोबर नाही ते. तिला काय वाटलं असेल? यश म्हणतो पण याचा विचार तिने आधी करायला हवा होता. अशा पद्धतीने तिने तुला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढताना तुझा विचार केला होता का? मग तू का तिचा विचार करतीयेस? अनिश सुद्धा म्हणतो चुकीचं जे वागलात त्यांना शिक्षा मिळायलाच हवी आणि लकीली आपल्याला ते फुटेज मिळालं. नसतं मिळालं तर तुमची चूक नसताना तुम्ही एलिमिनेट झालात हे कोणालाच कळालं नसतं आणि सगळ्यांना असंच वाटलं असतं की लोकांनी फेवर केलंय म्हणून तुम्ही फायनल राऊंडमध्ये आलात. नितीन सुद्धा म्हणतो की लोकांनी तुम्हाला खूप वोट्स दिले होते, त्यामुळे तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये परत घेतलं गेलं होतं, नाहीतर तू ही कॉम्पिटिशन जिंकूच शकली नसतीस. असो, तू हा विचार करत बसू नकोस. तो त्यांना सांगतो की प्राइज मनी तुम्हाला घरी येऊन भेट देणार आहेत. अरुंधती नितीनला विचारते तुम्ही हे सगळं सुलेखा ताईंना सांगितलंत का? तर नितीन म्हणतो हो, मगाशीच. तिने तुला कॉंग्रॅच्युलेशन पाठवलंय, ती तुला फोन करणारच आहे. खरं तर तिला इथे येण्याची खूप इच्छा होती पण ती नाही येऊ शकली. अरुंधती म्हणते नाही असू देत, त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी, मला माहिती आहे. त्याशिवाय मी एवढी मोठी स्पर्धा जिंकूच शकले नसते. त्यानंतर अनिश आणि नितीन तेथून जातात. तर मिहीर सुद्धा म्हणतो की मी सुद्धा आता निघतो, घरी जाऊन आईच्या फोटोसमोर कधीही ट्रॉफी ठेवतोय असं झालंय. आज तुमच्यामुळे मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकलो, थँक्यू सो मच. तर अरुंधती त्याला म्हणते उलट आहे, तुझ्याशिवाय मी ही स्पर्धा जिंकूच शकले नसते. ते दोघंही एकमेकांना श्रेय देत असतात. तर यश म्हणतो तुमचं आभार प्रदर्शन झालं असेल तर आपण घरी जाऊयात का, घरी वाट बघत असतील सगळे. त्यानंतर मिहीर घरी जातो. तर अरुंधती आणि यश त्यांच्या समृद्धीमध्ये येतात. त्यानंतर घरात येताना अरुंधतीचं स्वागत करण्याची सगळी तयारी झालेली असते. तर यश म्हणतो खरं तर स्वागत आज माझं केलं पाहिजे आणि तुम्ही नाही केलं तरीही मी स्वतःला ओवाळून घेणार आहे, कारण मी आज खूप खुश आहे. तर कांचन लगेच म्हणते तू एवढे काही मोठे दिवे लावलेले नाहीयेस, तू जे काही वागलायस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. आज आनंदाचा दिवस आहे म्हणून मला वाद घालायचा नाहीये. त्यानंतर कांचन अरुंधतीला ओवाळते आणि तिच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकतच तिला घरामध्ये आणलं जातं. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आप्पा अरुंधतीला म्हणतात आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. अरुंधती त्या दोघांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणते तुमच्या दोघांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते ना, म्हणूनच मला हे यश मिळू शकलं. कांचन तिला म्हणते आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. आप्पा अरुंधतीला म्हणतात आम्हाला आज खूप आनंद झालाय, तू खूप मोठी स्पर्धा जिंकलीयस. अरुंधती म्हणते मला मिहीरची आणि तुमच्या सगळ्यांची साथ होती म्हणून मी या स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकू शकले. संजना आणि अनिरुद्ध सुद्धा तिथेच अलीकडे बसलेले असतात. तर संजना अरुंधतीला म्हणते जमिनीवर ये.
कुठली तरी कॉम्पिटिशन जिंकलीस म्हणून लगेच हवेत जाऊ नकोस. या अशा कॉम्पिटिशन्समध्ये कोणाला जिंकवायचं हे प्री प्लॅन्ड असतं. तुझ्या कुकिंग स्किल्समुळे तुला फर्स्ट प्राइज मिळाले. अशा डिल्युजनमध्ये राहू नकोस हा. तुला मिहीरची साथ मिळाली आणि तो चांगला शेफ आहे म्हणून तुमची जोडी जिंकलीये. याचं क्रेडिट मिहीरला जायला हवं. नाही सॉरी, तुला हे क्रेडिट द्यायला हवं. लोकांची सिंपती मिळवलीस तू. घरासाठी मी या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतीये असं सांगून नेहमीप्रमाणे व्हिक्टिम कार्ड खेळलीस. लोकांना तुझी कीव आली आणि त्यांनी तुला वोट दिलं. यश म्हणतो चिटिंग करून जिंकण्यापेक्षा खरं बोलून कॉम्पिटिशन जिंकलं तर काय वाईट आहे. आणि आई जे आहे तेच बोललीये, त्यात व्हिक्टिम कार्डचं काय आहे. आईने कॉम्पिटिशनमध्ये तिचे कुकिंग स्किल्स दाखवून दिलेत आणि मला वाटतं फक्त तुलाच त्याबद्दल डाऊट असेल. तुला ते म्हण माहितीये का, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तसं तर झालं नाहीये ना तुझं. संजना त्याला म्हणते तू का करतोयस तिची वकिली. तुझ्याशी बोलतीये का मी अरुंधतीशी बोलतीये. तुझ्याशी बोलण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तर यश म्हणतो मग तयारी ठेव. तुझी तयारी असली किंवा नसली तरीही तुला लोकांना फेस करायचंच आहे. फक्त मला नाही तर तुला खूप लोकांना तोंड द्यायचंय. अख्ख्या जगासमोर तुझं हसं झालंय. मला तर असं वाटतं की याचा परिणाम तुझ्या करिअरवर होणार. संजना त्याला म्हणते माझ्या करिअरची काळजी तू करू नकोस. तू पाळण्यात होतास ना तेव्हापासून मी मॉडेलिंग करतीये. सो त्याची काळजी तू करू नकोस. या असल्या नॉनसेन्स गोष्टींमुळे मला काहीही फरक पडत नाही. लोकांची शॉर्ट टर्म मेमरी असते. 2 दिवस चर्चा करतील आणि विसरून जातील. मी अशा गोष्टी नाही विसरत. अरुंधती तिला म्हणते तू जर चुकीची वागलीच नसतीस तर हे सगळं घडलंच नसतं. आणि ती संजनाला विचारते तुला माझ्याबद्दल एवढी का असोय वाटते. आपण दोघी खूप वेगळे आहोत. आपली तुलनाच होऊ शकत नाही. कित्येक बाबतीत तू माझ्यापेक्षा सरस आहेस, पण मला नाही तुझ्याबद्दल असोय वाटत. उलट कौतुकच वाटतं तुझं. संजना तिला म्हणते मी तुला खूप चांगलं ओळखते आणि तुला माझ्याबद्दल काय वाटतं हेही मला माहितीये. सो आता सगळ्यांसमोर महान बनायला जाऊ नकोस. मी या कॉम्पिटिशनबद्दल बोलतीये. तुझं नशीब होतं म्हणून तुला ही ट्रॉफी मिळाली. कळलं. अरुंधती म्हणते तू आणि अनिरुद्ध खरंच छान खेळत होतात. तुम्ही बनवलेले पदार्थ सगळ्यांना आवडत होते. थोडक्यासाठी तू पायावर धोंडा पाडून घेतलास. आज तू केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीची चर्चा झाली असती. पण बघ ना, चर्चा वेगळ्याच गोष्टींची होतीये. मलाही त्याचं वाईट वाटतंय. हसं व्हायला नको होतं. आप्पा म्हणतात झालं ते झालं. ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला मिळतंच. तुला कसं तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं. शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. आणि आप्पा तिला म्हणतात आजचा दिवस तुझा आहे हे सगळं सोड आणि तो दिवस आनंदाने साजरा कर. अनघाने तुझ्यासाठी बासुंदी पुरीचा बेत केलाय. त्यानंतर सगळे जेवणासाठी जातात तर संजना अनिरुद्धला म्हणते तुला काहीच बोलावंसं वाटलं नाही का. अनिरुद्ध म्हणतो काय बोलायला हवं होतं. तर संजना म्हणते अरुंधतीचं कौतुक करायला हवं होतंस. अनिरुद्ध म्हणतो चाललं असतं का ते तुला. मला वाटलं तू चिडशील. तर संजना म्हणते सिरियसली तुला तिचं कौतुक करायचं होतं का. तुझ्या बायकोचा सगळ्यांसमोर इन्सल्ट केला त्या अरुंधतीने आणि तिच्या मुलाने, तरीही तुला त्यांचंच कौतुक आहे का. माझ्याबद्दल तुझ्या मनात काही फिलिंग्ज आहेत की नाही. तर अनिरुद्ध म्हणतो झालं का तुझं सुरू. तुझ्याशी कसं वागावं तेच कळत नाही. आता शांत राहा. तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. इकडे संजना तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि ती त्या कॉम्पिटिशनबद्दलच विचार करत असते. कशा प्रकारे तिला एक्सपोज केलं गेलं याचाच विचार ती करत असते आणि ती रागामध्येच वस्तू फेकते. त्यावेळी अनिरुद्ध तिला थांबवतो तर संजना म्हणते ती अरुंधती कशी जिंकू शकते आणि मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तर अनिरुद्ध म्हणतो आपल्याला या घरातून कोणीही हाकलणार नाहीये. मी आहे ना. संजना म्हणत असते तो यश समजतो काय स्वतःला. मी नाही सोडणार आता त्यांना आणि मी गप्पही बसणार नाहीये आता. असा धडा शिकवेन ना त्यांना. लाईफ लॉंग त्यांच्या लक्षात राहील. आणि संजना खूप रागात असते तर अनिरुद्ध तिला शांत करत असतो. तर संजना म्हणते आता जोपर्यंत ते माझ्या पायावर नाक घासत येत नाहीत ना तोपर्यंत मी नाही शांत होणार. ती अरुंधती आणि यश हसतात माझ्यावर. आता बघ अख्खं जग त्यांच्यावर हसेल. नाही अख्ख्या जगासमोर त्यांना मान खाली घालायला लावली तर बघच तू बघ आता मी काय करते. अरुंधती आशुतोषच्या फोटो समोर येऊन म्हणत असते तुमच्या आजूने आज ही ट्रॉफी जिंकली आशुतोष. आज तुम्ही असायला हवे होतात. तुमच्या तोंडून माझं कौतुक ऐकायला मला खूप आवडलं असतं. खूप आठवण येते मला तुमची. आपल्याला जर चांगला स्वयंपाक करता येत असेल तर जग एवढं कौतुक करतं हे माहीतच नव्हतं मला. गेली 26 वर्ष फक्त हेच तर करत आलीये मी. माझ्या मुलाबाळांसाठी, आई आप्पांसाठी, अनिरुद्धंसाठी. आणि या स्पर्धेमुळे आज माझ्या लक्षात आलं चांगला स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाला साध्य नाही होत. आणि एखाद्याला साध्य झाली तरी त्याचं कौतुक होतंच असं नाही. माझ्या हाताला मसाल्यांचा वास येतो म्हणून अनिरुद्धंनी तर मला कितीदा झिडकारलंय. पण तुम्हाला माझं कायम कौतुक होतं. माझ्या हाताने बनवलेलं जेवण तुम्ही किती आवडीने जेवायचात. तुम्ही नेहमी म्हणायचात
आरू तुझ्या हातात जादू आहे. आणि ती ट्रॉफी अरुंधती आशुतोषच्या फोटोजवळ ठेवते. ती म्हणते, अख्खं जग आज माझं कौतुक करतंय. अख्ख्या जगाने केलेलं कौतुक आणि तुम्ही कौतुकाने बोललेले 2 शब्द जर एका तराजूत तोलले ना, तरीही तुमचंच पारडं जड होईल. आज तुम्ही असतात तर काय म्हणाला असतात माहितीये? अरुंधती, तू तुझं रेस्टॉरंट काढायला पाहिजे. तुम्हाला माहिती होतं की मला कौतुक केल्यानंतर कसं तरी होतं. म्हणून मुद्दामून करायचात, हो ना? गाणं माझं प्राण आहे आशुतोष, पण माझ्यातली पाककला मी इतके दिवस गृहीत धरत होते. आज ती जगासमोर आलीये, तिचं कौतुक झालं, तर मला एक वेगळाच आत्मविश्वास आलाय. आणि या स्पर्धेत मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी भाग घेतलाच नव्हता. मला आमचं समृद्धी वाचवायचं होतं. आणि आज मला खूप हलकं वाटतंय. आज मी माझ्या आईवडिलांचं घर वाचवू शकणार आहे. आता ते तिथे निर्धास्तपणे राहू शकतील. त्यांची संध्याकाळ आता सुखात जाईल. इकडे आप्पा मार्केटवरून आलेले असतात तर ते अनघाला सांगतात, बाहेर पाऊस येतोय. लोकांची इतकी तारांबळ होतेय ना. अनघा म्हणते, मग तुम्ही कशाला गेलात बाहेर? पावसात जाण्याची काहीच गरज नव्हती. आपण भाजी ऑनलाईन मागवली असती ना. आप्पा म्हणतात, आपले शेतकरी शेतामध्ये भाज्या पिकवतात आणि त्या ताज्या भाज्या मंडईमध्ये आणून विकतात. ते कधीही ऊन, पाऊस, वारा याचा विचार सुद्धा करत नाहीत. मग आपण थोडंसं चालत त्यांच्याजवळ गेलो तर बिघडलं कुठे? मला ते ऑनलाईन वगैरे मागवणं अजिबात आवडत नाही. हिरव्यागार भाज्या डोळ्यांनी बघण्यामध्ये जे सुख आहे ना, ते मला फोनवर कसं मिळणार? शिवाय बाजारात वेगवेगळी माणसे भेटतात. त्यांची गंमत काही वेगळीच असते. कांचन एकदम नटून आलेली असते तर आप्पा तिला म्हणतात, आज तर कोणता सण नाहीये, मग तू एवढी का नटलीस? तर यश सांगतो, आज आपल्याकडे आईचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी रिपोर्टर्स येणार आहेत म्हणून. आप्पा म्हणतात, पण स्पर्धा तुझी आई जिंकलीये ना, तिची मुलाखत घेण्यासाठी ती लोक येणार आहेत, मग हिचं काय मध्येच? तर कांचन म्हणते, अरुंधतीची मुलाखत घ्यायला पत्रकार येतील ना, ते आपल्याला सुद्धा प्रश्न विचारतीलच की. आणि अरुंधती सुद्धा आपल्याबद्दल त्यांना सांगेल ना. आपण स्पर्धेसाठी तिला किती प्रोत्साहन दिलं होतं. अगदी तिच्या शूटिंगला सुद्धा आपण जात होतो हे सगळं सांगेल. तर आप्पा म्हणतात, पण तू तुझ्या मुलासाठी येत होतीस तिथे. कांचन म्हणते, अगदी तसंच काही नाही. तुम्हाला माहितीये का, मी फक्त 2 तास टीव्हीवर दिसले तरी सुद्धा एक मुलगी मला विचारायला आली होती आणि म्हणत होती, मी एक नवीन मालिकाच सुरू करते, त्यात तुम्ही काम कराच. मागेच लागली माझ्या. तर आप्पा म्हणतात, भूताची सिरियल बनवतायत की काय? तुला सांगतो कांचन, त्यांच्या सिरियलसाठी तुझ्या इतका योग्य पात्र त्यांना शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजना बाहेर गेलेली असते त्यावेळी 2 लेडीज तिला म्हणतात, तू एक बाई असून बाईसोबत वाईट वागतेस. अरुंधतीसोबत इतकी दुष्ट वागतेस. आणि तिच्या अंगावर शाई टाकतात. घरी अरुंधतीचा इंटरव्ह्यू चालू असतो त्यावेळी रिपोर्टर त्यांना विचारते की तुम्ही एवढी मोठी स्पर्धा जिंकलाय तर तुम्हाला कसं वाटतंय? अरुंधती त्यांना सांगते, तुमच्याबरोबर जर तुमची माणसं असतील ना, तर कुठलंही आव्हान सहज पेलता येतं. त्यांना एक फॅमिली फोटो पाहिजे असतो, त्यामुळे अरुंधती ईशाला बोलावते. तर ईशा अरुंधतीला म्हणते, ही तुझी फॅमिली कुठे आहे? तू तर केळकर आहेस ना. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.